काय म्हणलंय? एज अन अल्टरनेटिंग इक्वेशन ऑफ EMF दिले is connected to 1 microfarad of capacitor and reading of ammeter. पाटील फर्स्ट बेंच. रीडिंग ऑफ एमीटर म्हणजे काय फाइंड करायचंय? करंट काय व्होल्टेज? बरोबर. काय करंट. मग एमीटर व्होल्टमीटर गिव्स विच व्हॅल्यू? RMS व्हॅल्यू. त्यामुळे ऍक्च्युअली आपल्याला काय फाइंड करायचंय? वी हॅव टू फाइंड आउट RMS व्हॅल्यू ऑफ दॅट करंट. जिचा फॉर्म्युला काय येतोय? ERMS अपॉन रेजिस्टन्स जो XC आहे. इज इट राईट? म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचंय? ERMS ओके अँड XC. आता ऐका, लक्ष द्या. ERMS हा इंटर्म, आता हे इक्वेशन दिलंय. ह्या इक्वेशन मध्ये दिस व्हॅल्यू नथिंग बट E नॉट. म्हणजे जर तुम्ही बोर्ड फॅक्शन जायचं म्हटला तर इक्वेशन मध्ये E नॉट काय दिले? 200√2 अँड ओमेगा किती दिले? ओमेगा टी. ओमेगा दिले 100 रेडियन पर सेकंड. इज इट क्लिअर? तर मी तर डायरेक्ट फॉर्म्युला तयार करतो. ERMS चा फॉर्म्युला काय असतोय? E0/√2 बरोबर. अँड X चा फॉर्म्युला काय असतोय? 1/ओमेगा C. म्हणजे ह्या प्रॉब्लेमचा फॉर्म्युला काय आला? E0 इंटू ओमेगा इंटू C/√2. इज इट राईट एव्हरीवन? मग डायरेक्ट आन्सर सांगा. E0 200 आहे, √2 गेट कॅन्सल, ओमेगा 100 अँड C किती आहे? 1. मी आन्सर काय येणार? 200 इंटू 100 इंटू 10⁻6 म्हणजे 10 यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? इज इट राईट? नाही, 10 आहे, 20 यायला पाहिजे, कारण 200 आहे ना. इज इट क्लिअर? मग हे मी काय म्हणतो की तुम्ही कॅल्क्युलेशन करू नका. अशा ऑप्शन असते ना, डायरेक्टली गो फॉर 20. E0 200 इंटू √2 ओमेगा 100 C 1 मायक्रोफॅरेड म्हणजे 10⁻⁻6 फॅरेड. ही आपण C ची व्हॅल्यू पुट केली बाय √2. गेट कॅन्सल, सो इट इज 2 आणि 1 2 3 4 मे 2 इंटू 10⁻⁻2 एम्पियर आलं. बरोबर. मला मिली एम्पियर पाहिजे, म्हणून 10⁻³ साठी हा 20 केला, त्यामुळे -3 म्हणू शकतो आपण. इज इट राईट? एक 0 वाढवला, त्या पॉवर मध्ये एक मायनस करायचं आणि त्या आन्सर आलं 20 मिली एम्पियर. 20 मिली एम्पियर इज आन्सर. क्लिअर? सो प्रॉब्लेम काय आला सगळ्यांना?